नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 साठीचं इंडेक्स, स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण कालच्या विश्लेषणामध्ये बँक निफ्टीमध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये अतिशय विस्तृत असं विश्लेषण केलेलंच आहे. कदाचित तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल, नसेल बघितला तर कृपया तो व्हिडिओ अवश्य बघा. तर आपण उद्यासाठी म्हणजे सोमवारसाठी बँक निफ्टीमध्ये वरच्या बाजूला 52,125 ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण दिलेली आहे. खालच्या बाजूला 51,950 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली आहे. आता आपल्याला जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, काळजीपूर्वक बघितल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला इथे एक ट्रेंड लाईन सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. तर जर समजा आता मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झालं, 52,000च्या आसपास ओपनिंग झालं, कारण क्लोजिंग जे आहे हे आपण 52,050च्या आसपास झालेलं आहे. तर 52,000 ते 52,000 म्हणजे 52,000च्या वर किंवा 52,050च्या वर एक 50-100 पॉईंट, खाली एक 50-100 पॉईंट असं कुठेही ओपन झालं तर आपल्याला ओपनिंग नंतर पहिल्यांदा कोणत्या दिशेनं मूव्हमेंट होतीये हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर समजा वरच्या दिशेनं मूव्हमेंट व्हायला लागली, 52,125च्या वर टिकायला लागलं, तर काय होईल, आपण ही जी ट्रेंड लाईन म्हणतोय ह्या ट्रेंड लाईनच्या वर आपल्याला ब्रेकआउट येऊ शकेल. आणि हा ब्रेकआउट जर टिकला तर काय होऊ शकतं, 52,125च्या वर आणि ह्या ट्रेंड लाईनच्या वर ब्रेकआउट आला आणि टिकला तर काय होईल, 52,225, 52,325 आणि 52,425 ह्या दिशेनं बँक निफ्टीची वाटचाल होताना आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र काही कारणानं 52,000च्या आसपास ओपन झालं आणि पुन्हा खाली यायला लागलं. एक लक्षात घ्या, 51,950 म्हणजे आता जिथे क्लोज झालंय त्याच्या 100 पॉईंट खाली जर आलं आणि 51,950 ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग काय होऊ शकतं, मग आपल्याला 51,850, 51,750 आणि 51,650 ही 3 टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तुम्ही जर सध्याचा ट्रेंड बघितलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, सध्या ट्रेंड आपल्याला काय दिसतोय, हे एक मोठं सेलिंग झालं होतं, त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपल्याला सेलिंग होताना दिसतंय. आता जर रिव्हर्सल येणार असेल तर आपल्याला त्याच्यासाठी वरच्या दिशेनं जायला हवं. जर खाली जाणार असेल तर आपल्याला हे सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे उद्या सकाळी ओपनिंग नंतर कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतोय, 52,125च्या वर की 51,950च्या खाली, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल आणि टिकेल त्या दिशेनं आपल्याला एक मूव्हमेंट बघायला मिळू शकते. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी 50चा चार्ट ओपन करूया. इथे मी निफ्टी 50चा चार्ट आणि त्याच्यावर इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स काढलेल्या तुम्हाला दिसत असतील. तर आता आपण काय करूया, चार्ट व्यवस्थित झूम करूया म्हणजे तुम्हाला दिसू शकेल. तर इथे जर तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीचं दिसतंय. मात्र काय झालं, इथे बऱ्यापैकी रिकव्हरी झालेली दिसते. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये सेलिंग झालं आणि त्यानंतर हळूहळू खाली जाताना दिसतंय, इथे काय झालंय, सेलिंग झालंय आणि बऱ्यापैकी रिकव्हर होताना आपल्याला बघायला मिळते. तर हा फरक आपल्याला ह्या दोघांमध्ये लक्षात ठेवायचा आहे. तर इथे जर निफ्टीचा विचार करायचा झाला तर वरच्या बाजूला 24,175 ही इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसते. खालच्या बाजूला 24,100 ही इम्पॉर्टंट लेवल दिसते. आता जर फ्लॅट ओपन झालं म्हणजे 24,125च्या आसपास ओपन झालं, 50 पॉईंट वर किंवा खाली, आणि जर समजा वर जायला लागलं, 24,175च्या वर टिकायला लागलं, तर काय होईल, मग वर जात असताना 24,225, 24,275 आणि 24,325 अशी 3 टार्गेट
वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र काही कारणानं जर इथे फ्लॅट ओपन झालं आणि खालच्या दिशेनं जायला लागलं आणि 24,100 ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाली, तर मात्र काय होईल, खाली येत असताना आपल्याला 24,050, 24,000 आणि 23,950 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं सुद्धा बघायला मिळू शकतात. हे झालं निफ्टी मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत ह्याचा चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. ज्या पद्धतीनं आपण बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं उरलेल्या 2 इंडेक्समध्ये सुद्धा तुम्ही विश्लेषण करू शकता. मी काय केलंय, इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. पाहिजे असेल तर तुम्ही हा इथे फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलाय, तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट. पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, तर त्याचा चार्ट आपण ओपन करूया. हा सुद्धा चार्ट ओपन केलाय, याच्यावर सुद्धा सर्व लेवल काढलेले आहेत. आपण काय करूया, याच्यावर आपण झूम करूया म्हणजे तुम्हाला सर्व लेवल व्यवस्थित दिसू शकतील. तर इथे तुम्हाला सर्व लेवल व्यवस्थित दिसतील. आता ह्याचा सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि ज्या पद्धतीनं निफ्टी बँक निफ्टीचं विश्लेषण केलंय त्याच पद्धतीनं याही 2 इंडेक्सचं विश्लेषण तुम्ही करू शकता. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जे आहे ते 15 मिनिटावरनं डेली टाइम फ्रेम मध्ये जायचं आहे. झूम लेवल थोड्याशा ऍडजस्ट करतो आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेत ते तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. आता सगळ्यात पहिला स्टॉक जो आपल्याला विश्लेषणासाठी बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल लिमिटेड. भारती एअरटेल लिमिटेड मध्ये काय होत होतं बघा, मागचे अनेक दिवस कंटिन्युअस ह्या स्टॉक मध्ये सेलिंग होत होतं. आता काय झालंय, सेलिंग होत असताना आता पहिल्यांदा आपल्याला एक तेजी बघायला मिळाली. कधीही लक्षात ठेवायचं असतं, कोणत्याही एका दिशेनं मूव्हमेंट होत असेल आणि जेव्हा रिव्हर्सल होतं तेव्हा पहिल्या रिव्हर्सलला म्हणजे आता मंदी होतीये आणि पहिल्यांदा तेजी व्हायला लागली की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच बाय करायचं नसतं. किंवा उलटं, समजा तेजी होती आणि त्यानंतर मंदी व्हायला लागली तर ह्या पहिल्या मंदीमध्ये सेल करायचं नसतं. म्हणजे जेव्हा रिव्हर्सल होतं तेव्हा पहिल्यांदा जेव्हा म्हणजे ज्या वेळेला एका दिशेनं मूव्हमेंट होते आणि त्याच्यानंतर रिव्हर्सल होतं, त्या पहिल्या ह्या वेळेला इथे जसं बाय करायचं नाही तसं इथे सेल सुद्धा करायचं नसतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण काय होतं, याला रिट्रेसमेंट म्हणतात. रिट्रेसमेंट नंतर काय होऊ शकतं, पुन्हा तो ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो, म्हणजे पुन्हा वर जाऊ शकतं. त्यामुळे एकदा आपल्याला तिथे जर सेलिंग होतंय तर डब्ल्यू पॅटर्न बनवू द्यायचा. तुम्ही इथे बघा काय झालं, सेलिंग झालं, इथपर्यंत खाली आलं, पहिल्यांदा बाय झालं, तेजी झाली, ह्याच्यामध्ये आपण काही खरेदी करत नाही, पुन्हा एकदा सेलिंग झालं आणि आता परत वर जातं. इथे तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय. त्याबरोबर आणखीन एक गोष्ट दिसते, ही जी ट्रेंड लाईन इथे मी काढलेली दिसतेय त्याचं सुद्धा ब्रेकआउट आलं, एक हाय बनला, एक हाय बनला. हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला किंमत खाली आली आणि आता आपण पुन्हा वर जातोय आणि इथे सुद्धा आपल्याला जर बघितलं तर एन पॅटर्न दिसतोय. हा जर संपूर्ण विचार केला तर हा डब्ल्यू पॅटर्न आहे. मग इथे काय दिसतंय आपल्याला, हा जो हाय आहे हा ब्रेक करून शुक्रवारी किंमत म्हणजे 1610 च्या आसपास असणारा हा जो हाय आहे हा ब्रेक करून किंमत वर गेली आहे. आता काय होऊ शकतं, अशीच तेजी जर ह्याच्यामध्ये कंटिन्यू व्हायला लागली तर आपण काय करू शकतो. आता तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला आता टार्गेट कसं काढायचं असतं ते दाखवतो. ही लेवल जी आहे ही रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे, कारण पूर्वी काय झालं होतं, ही लेवल सपोर्ट म्हणून काम करत होती. तर सपोर्ट म्हणून जी लेवल काम करत होती ती आता रेजिस्टन्स म्हणून काम करते. आता जर ह्या लेवलच्या वर टिकलं तर काय होऊ शकतं, मग वर जात असताना आपल्याला, मी तुम्हाला दाखवतो थोडंसं, हे आपण खाली घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वर जात असताना आपल्याला आता डायरेक्टली ही लेवल टार्गेट म्हणून येऊ शकते. तर त्याच्यामुळे जर 1630 च्या वर टिकलं आणि हा हाय ब्रेक झाला 1650 च्या वर असणारा, तर काय होऊ शकतं, आपल्याला 1730 1740 च्या दिशेनं वाटचाल होऊ शकते. तर त्याच्यामुळे आपल्याला इथे आता डब्ल्यू पॅटर्न बनलाय, ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट सुद्धा कन्फर्म झालंय. त्यामुळे जर समजा 1630 च्या वर किंमत टिकली तर ही तेजी होताना आपल्याला भारती एअरटेल लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते. तर माझ्या मते तुमच्या हे विश्लेषण लक्षात आलं असेल. तुम्ही सुद्धा ह्या स्टॉकवर लक्ष ठेवू शकता आणि अशाच प्रकारे मूव्हमेंट होतीये का याचा अभ्यास
करू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आहे सिप्ला. सिप्लामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं, आता मी ह्याचं जास्त एक्सप्लेनेशन करणार नाही, कारण तुमच्या लक्षात आलंच असेल की जसं भारती एअरटेलमध्ये आपल्याला मुवमेंट दिसतेय, तसं सिप्लामध्ये सुद्धा काय झालंय बघा, एक सेलिंग झालं. त्यानंतर पहिल्यांदा बाउन्स झाला, ज्यामध्ये आपण तेजी करण्याचा विचार करत नाही. त्यानंतर काय झालं, सेलिंग झालं परत, आणि शेवटी पुन्हा तेजी व्हायला लागली. इथे डब्ल्यू पॅटर्न बनलाय. डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आपल्याला आलेलं दिसतंय. 1520च्या वर आता ब्रेकआउट आलेला आहे. त्यामुळे काय होईल, हा जो शुक्रवारचा हाय आहे, हा जर 1550च्या आसपास असणारा हा जर ब्रेकआउट झाला, तर मग काय होऊ शकतं, 1555, 1500, इथे आपण बघितलं तर 82, आणि अगदी 1606 पर्यंत आपल्याला येणाऱ्या काळात सिप्ला लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये तेजी होताना बघायला मिळू शकते. तर ह्या डब्ल्यू पॅटर्नवर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तर हे झाले 2 डब्ल्यू पॅटर्नचे स्टॉक. आता आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक जो आपल्याला दिसतोय, हा स्टॉक आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स. तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय, ह्याच्यामध्ये असं दिसतंय की आपल्याला एक मंदी होत होती, बरोबर. त्यानंतर परत वर गेलं, परत इथे खाली आलं, परत वर गेलं, परत खाली येतंय. जर म्हणजे इथे काय झालं होतं बघा, हा जो स्विंग हाय आहे, हा ब्रेक झाला नाही. 1320च्या आसपास असणारा हा स्विंग हाय ब्रेक झाला नाही, आणि पुन्हा खाली यायला लागलं. आता इथे 1230 रुपयाच्या आसपास असणारा हा जो लेवल आहे, ती जर ब्रेक झाली तर पुन्हा काय होऊ शकतं, पुन्हा आपण ह्या लेवल पर्यंत खाली येऊ शकतो. म्हणजे 1170 वगैरेची लेवल आपल्याला खालच्या बाजूनं आलेली बघायला मिळू शकते. त्यामुळे 1230च्या खाली जर टिकायला लागलं, तर आपल्याला 1170च्या दिशेनं, 1160च्या दिशेनं मूव्हमेंट होताना बघायला मिळू शकते. स्टॉकचं नाव आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स. तर त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया. त्या स्टॉकचं नाव आहे कोलगेट पामोलिव्ह. कोलगेट पामोलिव्ह लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय, सेम तशीच चिन्ह दिसतंय. एक कंटिन्युअस सेलिंग झालंय. त्यानंतर काय झालं, बाउन्स आलाय, आणि पुन्हा सेलिंग होते. आता ही मुवमेंट आता काय झाली आहे, हा लो बनलाय, हा हाय बनलाय. इथे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला इथे मी जे रिट्रेसमेंट लेवल लावल्यात ह्या तुम्हाला व्यवस्थित समजू शकतील. आता आपण एवढ्याच एरियावर कॉन्सन्ट्रेट करूया. काय झालं होतं बघा, खूप मोठ्या सेलिंग नंतर आपल्याला हा बाउन्स आलाय, आणि त्यानंतर पुन्हा खाली यायला लागलंय. आता ही जी मूव्हमेंट झाली आहे, हा लो आहे, हा हाय आहे. इथे जर फिब रिट्रेसमेंट लेवल लावलीत, तर ह्या 2 दिवसामध्ये 50% रिट्रेसमेंट जी झाली होती, ती आपण पुन्हा खाली आलेलो आहोत. म्हणजे ह्या पूर्ण मूव्हमेंटच्या 50% पर्यंत बरोबर खाली आलोय. 50% लेवल कुठे आहे, 2892च्या आसपास आहे, आणि क्लोजिंग जर बघितलं तर त्याच आसपास आलेलं आहे, 2890च्या आसपास आलंय. जर ह्या 50% लेवलच्या खाली टिकत असेल, इथे मेक ऑर ब्रेक लेवल आहे, 50% लेवलच्या खाली टिकायला लागलं, तर काय होऊ शकतं, ह्या स्टॉकमध्ये आणखीन मंदी होऊ शकते, आणि 2840 असेल किंवा 2775 असेल, ह्या लेवल खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र जर उद्या गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर वर जात असताना आपल्याला पहिलं टार्गेट कुठलं असणार आहे, तर ही 61.8% ची लेवल आहे, 2945 ची. त्याच्याही वर टिकलं तर आपल्याला 78.6% ची लेवल आहे, 3020 ची. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मेक ऑर ब्रेक लेवल आहे. जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, खालच्या दिशेनं जाऊ शकतं. जर इथे आपल्याला 50% चा सपोर्ट घेतला, गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं, तर ही टार्गेट्स आपण इथे काढू शकतो. तर ह्या चारही स्टॉकवर तुम्ही पुढच्या आठवड्यामध्ये लक्ष ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, टेक्निकल अनालिसिसचं विश्लेषण कसं करायचं असतं, हे आपल्या चांगलंच लक्षात येईल. तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस. आता आपण पुढे जाणार आहे आणि आपला शेवटचा सेगमेंट जो आहे कमोडिटी मार्केटचं विश्लेषण, त्यासाठी आपण पुन्हा एकदा चार्टवर जाऊया. आता इथे मी काय करतोय, सगळ्यात पहिल्यांदा मी गोल्ड फ्युचरचा चार्ट ओपन करतोय. कमोडिटी मार्केटमध्ये आपल्याला पहिली जी कमोडिटी बघायची आहे, त्यामध्ये गोल्ड फ्युचरचा MCX चा चार्ट मी इथे ओपन करतोय. आता इथे काय झालंय बघा, इथे तुमच्या लक्षात येईल की एक मंदी झाली होती. म्हणजे शेवटची मुवमेंट कशी होती, एक मंदी झाली होती. त्यानंतर काय झालं,
बाउन्स झाला. पहिल्या बाउन्स मध्ये खूप तेजी झाली, परत एकदा सेलिंग झालं आणि आता परत वर जाण्याचा प्रयत्न चाललाय. आता ह्याच्यामध्ये आपण दोन ठिकाणी फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकतो. आपण ही जी पहिली मोठी मुवमेंट झाली आहे त्याला फिब रिट्रेसमेंट लेवल लावली आहे. तर काय दिसतंय आपल्याला, एकदा 50% च्या वर जायचा प्रयत्न झाला, खाली आलाय, डब्ल्यू पॅटर्न बनायचा प्रयत्न होतोय. 50% लेवल जी आहे ती आपल्याला इथे दिसते. ओके, 76,538 ही 50% ची लेवल आहे. जर सोमवारी ह्याच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, 61.8% 77,300 ला जाऊ शकतं. त्यानंतर हा जो हाय आहे त्या लेवल पर्यंत जाऊ शकतं आणि तोही ब्रेक झाला तर आपल्याला ही वर जात असताना 78.6% ची लेवल आहे, म्हणजे 78,390 पर्यंत आपल्याला सोन्याची किंमत MCX वर फ्युचर या इन्स्ट्रुमेंटमध्ये जाताना बघायला मिळू शकते. तर त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची. मात्र 50% चा रेझिस्टन्स घेतला आणि खाली यायला लागलं, तर मात्र आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, 38.2. मग आता काय होतंय, डब्ल्यू पॅटर्न बनतोय. ह्या डब्ल्यू पॅटर्नचा मग एम पॅटर्न व्हायला सुरुवात होईल. म्हणजे आता ही तेजी झाली आहे, त्यानंतर ही मंदी झाली, परत इथपर्यंत तेजी झालेली आहे. आता जर समजा इथून खाली यायला लागलं, तर हा एम पॅटर्न सुद्धा बनू शकतो. म्हणजे सध्या कसं आहे, हा हाय ब्रेक झाल्याशिवाय आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट येणार नाही आणि हा लो ब्रेक झाल्याशिवाय आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट येणार नाही. सध्या काय आहे, दोन्ही बाजूला मुवमेंट होऊ शकते आणि आता इथे महत्वाची लेवल कोणती आहे, ही 50% ची लेवल आहे. म्हणजे 76,538 आपण असं समजूया, 76,540. तर 76,540 च्या वर टिकलं तर वरच्या दिशेने जाण्याची आणि डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता होईल. 76,540 च्या खाली जायला लागलं तर मात्र एम पॅटर्न होण्याची आणि पुन्हा एकदा किमतीमध्ये मंदी येण्याची शक्यता निर्माण होईल. हे झालं MCX गोल्ड फ्युचर ह्या कमॉडिटी विषयी. पुढे जाऊया आपण आणि पुढची कमॉडिटी जी आहे क्रूड ऑइल, तर त्याचा चार्ट बघूया आणि त्या चार्टमध्ये आपल्याला काय लक्षात येतंय ते बघूया. क्रूड ऑइल मध्ये सुद्धा काय झालंय, सध्या साइडवेज मुवमेंट होताना आपल्याला दिसतीये. म्हणजे इथे सुद्धा असं झालंय की हा हाय बनलाय, त्यानंतर एक सेलिंग आलं होतं. हा जो लो होता बरोबर ह्या लोला आपण इथे टच केलं आणि तिथून पुन्हा एक तेजी झाली आहे, बरोबर. त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग झालंय आणि आता आपण काय झालंय, ही जी लेवल आहे 50% ची आणि ही जी लेवल आहे 23.6% ची, मागचे 4-5 दिवस आपण ह्याच एरियामध्ये अडकलेले आहोत. आता जोपर्यंत ही 50% ची लेवल म्हणजे 5,883 जोपर्यंत आपण ब्रेक करत नाही, समजा ही वरच्या बाजूला ब्रेक झाली, तर आपल्याला पुढचं टार्गेट काय असणार आहे, हे 61.8 5,943. तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला इथे व्यवस्थित दिसू शकेल. हे बघा, ही जी 50% ची लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, आपल्याला पहिलं टार्गेट मग वर जात असताना 5,943 चं बघायला मिळू शकतं. मात्र ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे, जसं सोन्यामध्ये झालंय इथे क्रूड ऑइल मध्ये पण तेच झालंय. जर वर जायला लागलं तर ही लेवल येईल, जर इथून खाली यायला लागलं तर काय होऊ शकतं, मग पुन्हा आपल्याला सध्या आपण जिथे आहोत त्या लेवलच्या आसपास, सध्या आपण कुठे आहे, 5,814 च्या आसपास आहे. 5,823 चं रेझिस्टन्स आहे आणि इथून जर खाली जायला लागलो आणखीन, तर आपल्याला काय होऊ शकेल, मग पुन्हा आपल्याला ही लेवल 23.6% ची म्हणजे 5,750 च्या आसपास आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे सध्या इथे क्लोज झालंय 5,814, खाली जायला लागलं तर आपल्याला हे टार्गेट येईल. वर जायला लागलं तर 50% ची लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला आणखीन तेजीचा विचार करता येणार नाही. तर हे झालं कमॉडिटी मार्केटचं विश्लेषण. आज आपण इंडेक्स सोबतच स्टॉक आणि कमॉडिटी मार्केटचं विश्लेषण बघितलं. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला, काही सूचना असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या
तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.